नमस्कार मित्रांनो. शेळी पालन सुरू करण्याआधी आपण काय करतो याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. म्हणजे जे जनरल लोक तुम्ही सगळे करता आहात त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवलाय मी. तर सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला शेळी पालन सुरू करायचं असतं त्यावेळेस आपण जो सगळ्यात पहिला विचार करतो तो म्हणजे आपल्याला पैसे किती मिळतील. तुम्ही तुम्हीच म्हणून नाही, मी सुद्धा शेळी पालनाचा विचार केला त्यावेळेस, आणि आपण करायचंच आपल्याला त्याच्यासाठी आहे. पण ज्यावेळेस मी या बिझनेसमध्ये 1, 2 ते 3 वर्ष घालवले त्यावेळेस मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला पैसा मिळवण्यासाठी हा व्यवसाय करायचा, ती गोष्ट खरी आहे. पण तो जो आहे तो सेकंडरी हे झाला. पहिल्यांदा तुम्हाला शेळी पालन करायचं हे तुमच्या लक्षात येणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस पण आपण शेळी पालन सुरू करण्याचा विचार करतो त्यावेळेस प्रत्येक जण जो विचार करतोय तो म्हणजे पैसे किती मिळतील. आधी पेन पेपर घेऊन लगेच त्याचं कॅल्क्युलेशन आपण करतो आणि एका वर्षात आपण जवळपास दुप्पट तिप्पट पैसा कमवून म्हणजे त्या पेपरवर मोकळा होतो आणि त्याच्यानंतर आपण शेळी पालनाचा विचार चालू करतो. तर सगळ्यात पहिला विचार जो आहे तो आपल्याला प्रत्येकाच्या मनात येतो, तो आहे पैसा किती मिळते. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण शेळी पालनाला भेट देतो. म्हणजे ज्या वेळेस आपलं फायनल होतं की आपल्याला शेळी पालन करायचंय किंवा आपलं असं फिक्स चालू असतं त्यावेळेस आपण जवळपास ज्या ठिकाणी जवळपासच्या ठिकाणी शेळी पालनाचं हे चालू आहे, म्हणजे शेळी पालनाचे शेड ऑलरेडी आहेत, त्या ठिकाणी आपण जातो. त्या शेळी पालनाच्या शेडला भेट देतो. तिथल्या शेळी पालन सगळं पाहतो आणि त्याच्यानंतर आपण कसं करायचं हे आपण ठरवतो. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काही जण असं करतात की ज्यावेळेस आपल्याला त्यांचा म्हणजे प्रत्येकाच्या मनात येते की आपल्याला शेळी पालन करायचंय त्यावेळेस ते काय करतात, शेळी पालनाच्या संदर्भात जी ट्रेनिंग आहे ती कुठं आहे ते पाहतात. शेळी पालनाचे सेमिनार कुठं चालू आहेत ते विचारतात आणि तिथे जाऊन ते सेमिनार अटेंड करतात आणि त्याच्यानंतर शेळी पालन चालू करायचा विचार करतात. पण जेवढ्या जागेवर आपण जर भेट दिलेली म्हणजे शेळी पालन आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शेळी पालन चालू करायच्या आधी भेट दिले त्या ठिकाणी तुम्ही जे प्रश्न विचारले ते हेच आहेत की तू म्हणजे आता थोडक्यात शक्यतो असा विचार करा की माझ्याकडे ज्या वेळेस माझं शेळी पालन बघण्यासाठी लोक येतात त्यावेळेस ते आल्यानंतर मला जे प्रश्न विचारतात ते हे प्रश्न आहेत की सर तुम्हाला किती नफा होतो शेळी पालनामध्ये, त्याच्यानंतर परवडतं का, त्याच्यानंतर काही जण असं विचारतात की तुम्ही किती शेळ्यापासून चालू केलं होतं आणि तुम्हाला किती दिवस झालं चालू करून. ज्या वेळेस तुम्हाला शेळी पालन चालू करायचं आहे आणि तुम्हाला शेळी पालन चालू करायचंय म्हणून तुम्ही दुसऱ्या शेळी पालनाला भेट द्यायला जात आहात त्यावेळेस ह्या प्रश्नांना काहीही अर्थ उरत नाही की तुम्हाला नफा किती होतो, तुम्हाला परवडतं का, तुम्ही किती दिवस झालं, तुम्ही किती शेळ्या, तुम्हाला त्याच्यावर काहीच घेणं देणं नाही. ज्यावेळेस तुम्हाला शेळी पालन चालू करायचंय त्यावेळेस शेळी पालनाला लागणाऱ्या आवश्यक त्या प्रश्नांचं तुम्ही जर विचारलं तर तुमच्या त्या व्हिजिटला काहीतरी फायदा आहे. आज लोक शेळी पालन करायचे म्हणून जवळपास एक 10 ते 12 शेळी पालनाच्या म्हणजे प्रकल्प जे चालू आहेत शेळी पालनाचे तिथे जाऊन भेट देतात. आता हे 10 ते 12 शेळी पालनाचं म्हणजे आता थोडक्यात हे करा की माझ्याकडं ज्यावेळेस पासून मी हे व्हिडिओ चालू केले आहेत मी लोकांना फोनवर सांगतो की तुम्हाला शेळी पालन जर चालू करायचं असेल तर तुम्ही माझं कन्सल्टेशन घ्या, पण तुम्हाला माझ्याकडे इकडे येऊन भेटायची गरज नाहीये. कारण की तुम्ही जर माझ्याकडे येऊन मला भेटायचं असेल, माझ्याकडेच म्हणून नाही, तुम्ही म्हणजे ज्यावेळेस पण लोकांना शेळी पालन चालू करायचा विचार करायचा आहे त्यावेळेस ते काय करतात की कमीत कमी एक 4-5 शेळी पालन जिथं चालू आहे तिथं जाऊन भेट देतात. आता याच्यामध्ये काय होतं, कमीत कमी 10 ते 12 हजार रुपये तुम्ही त्याच्यामध्ये खर्च करताय. गाडी करून जायचं, तिथं जाऊन सगळं बघायचं, वापस यायचं, त्याच्यानंतर परत दुसरीकडे जायचं, तिथं जाऊन सगळं बघायचं आणि तिथं जाऊन तुम्ही काय विचारता, तुम्हाला नफा किती होतो, तुम्हाला परवडतं का. अरे बाबा तुम्हाला काय करायचंय, आम्हाला परवडतं नाही परवडतं, कारण की ह्या प्रश्नांनी तुमचा काहीही फायदा होणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला शेळी पालन करायचंय त्यावेळेस काय करायला पाहिजे ते तुम्हाला मी आता सांगतो. ज्यावेळेस तुम्हाला शेळी पालन करायचंय हे फिक्स झालंय त्यावेळेस तुम्ही जर कुठं भेट दिलं, तुम्हाला जर भेटच द्यायची असेल कुठे, माझ्या मते जर तुम्ही मला जर विचारलं की तुम्हाला शेळी पालन चालू करायचं असेल तर तुम्ही काय कराल, तर मी कोणत्याही प्रकल्पाला भेट देणार नाही. कारण की त्याचा म्हणजे काडी मात्रही त्याचा फायदा नाहीये, तुमचा फक्त खर्च होतो. कारण की हे माझा एक्सपिरियन्स आहे. कारण की मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मी शेळी पालन चालू केलं होतं त्यावेळेस मला शेळी पालन चालू करण्यासाठी मी कमीत कमी 4 ते 5 शेळी पालनाच्या जिथं ऑलरेडी आहे तिथं जाऊन भेट दिल्या होत्या. त्यावेळेस मी गाडी करून जायचो, माझा त्याच्यामध्ये सोबत आणखी 2-3 घेऊन जायचे आणि आम्ही ते सगळं करून शेळी पालन चालू केलं.
आणि त्याच्यानंतर मला जे प्रॉब्लेम आले ते त्या शेळी पालनामध्ये आलेत का नाही ह्याचा काही म्हणजे जवळपास दूरपर्यंत संबंध नव्हता. त्याच्यामुळं लाईव्ह कन्सल्टेशन घेतलेलं वेगळं, शेळी पालनाच्या प्रकल्पाला भेट दिलेली वेगळी. जर तुम्हाला शेळी पालनाच्या प्रकल्पाला भेटच द्यायची असेल तर तिथं जाऊन जे प्रश्न तुम्हाला विचारायचे ते हे प्रश्न असले पाहिजेत की शेळी पालन सुरू करताना कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, शेळी पालनासाठी शेड कसं बांधायला पाहिजे, जागा किती लागते, शेळी कोणती निवडावी, लसीकरण कोणतं आवश्यक आहे, औषधांची काय म्हणजे औषधाची माहिती काय काय आपल्याला आवश्यक औषधाची माहिती पाहिजे, यशस्वी करण्यासाठी शेळी पालन यशस्वी करण्यासाठी काय करायला पाहिजे, अडचणी कोणत्या येतात त्यावरचे उपाय काय आहेत, शेळी पालनासाठी नोंदवह्या कोणत्या असाव्यात किंवा शेळी पालनामधला नफा कसा काढायचा, हे प्रश्न तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त आणखी शेळ्यांचं वजन कसं वाढायला पाहिजे, वाढत नसेल तर काय करायला पाहिजे, ह्या प्रश्नांना जर तुमच्याकडं म्हणजे हे जर प्रश्न तुम्ही जाऊन तिथं विचारत असाल तर त्याचा काहीतरी फायदा आहे. तुम्हाला किती परवडतं, तुम्ही किती दिवस चालू केलं, तुम्ही कितीपासून चालू, याच्याहून काही अर्थ नाही उरत. पण शक्यतो आपण जातो 10च्या 10 ठिकाणी हेच प्रश्न विचारतो की तुम्हाला काय होतं, तुम्ही कसं करता, तुमच्याकडे काय प्रॉब्लेम येतात आणि झालं. आपण खुश होऊन वापस येतो. मग अरे त्याला खूप परवडतं, त्याला खूप असं आहे तसं आहे आणि आपलं चालू करायचं. मग पुन्हा आपल्याकडे जे प्रॉब्लेम येतात ते नवीनच असतात. मग ते नवीन प्रॉब्लेमला काय करायचं पुन्हा, मग त्याच्यामध्ये आपल्याला काही सुचत नाही कारण की आपण नवीनच चालू केलेलं असतं. आणि ते न सुचण्यामुळं पुन्हा ते शेळ्या मरणं, शेळ्यांची वजन वाढायच्या ऐवजी शेळ्याचं वजन कमी होणं, शेळ्या आजारी पडणं असे कुठाने होतात. आणि हे झाले की पुन्हा मग आपल्या मध्ये माइंडसेट होतो की नाही यार शेळी पालनाचं उगाच किचकट काम आहे आणि ते काय म्हणजे ते नफा वगैरे काही नाहीये त्याच्यामध्ये. हे थोडक्यात म्हणजे हे असे विचार होतात. म्हणजे ज्या ठिकाणी सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याला शेळी पालन चालू करायचं होतं त्यावेळेस आपल्या कागदावर दुप्पट तिप्पट नफा काढतो आणि ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस आपण असं म्हणतो की हे परवडत नाही. म्हणजे कुठे ना कुठे तुमचं चुकतंय. आपण चालू करण्यासाठी काय करायला पाहिजे हे जोपर्यंत तुमच्या व्यवस्थित लक्षात येत नाही, जेवढा खर्च तुम्ही हा शेळी पालनाच्या शेडला व्हिजिट देण्यामध्ये किंवा तुमच्या त्या शेळी पालनाचे वेगवेगळे सेमिनार करण्यामध्ये करतायत, त्याच्यापेक्षा जर तुम्ही एक योग्य मार्गदर्शक जर घेतला, म्हणजे आज मार्केटमध्ये बरेच जण असे लोक उपलब्ध आहेत, मी स्वतः त्याच्यामध्ये मोडतो, की जे पेड कन्सल्टेशन देतात. आता जर तुम्ही जर समजा व्हिजिट केली, एकाच दिवशी सगळं पाहून आलात, थोडक्यात सांगतो आपण पहिलीला जे शिकलो ते दुसरीला आल्यानंतर लक्षात राहतं का? किंवा काल जे खाल्लं ते आज लक्षात राहत नाही. त्याच्यामुळं कसं असतं की जे आपल्याला चालू करायचं, समजा तुम्हाला शेळी पालन चालू करायचं तर तुम्ही लाईव्ह कन्सल्टेशन घ्या. म्हणजे तुम्ही जसं जसं चालू करताय तसं तसं तुम्ही फोनवर माहिती घ्या, त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडून माहिती घ्यायला चालू करा. असेही कन्सल्टेशन आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे करा. सेमिनार करण्यापेक्षा किंवा एखाद्या शेळी पालनाला जाऊन म्हणजे एखाद्या किंवा 4-5 शेळी पालनाला भेट देण्यापेक्षा तुम्हाला जिथं जिथं गरज पडते, तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी गरज पडते त्या त्या ठिकाणी फोन करून तुम्ही त्यांना विचारा की सर माझं असं असं झालंय, या या ठिकाणी मी अडकलोय, आता इथून पुढे कसं करू. ह्याला महत्व आहे. म्हणजे तुम्ही जी टप्प्याटप्प्याने माहिती घेतली तुम्हाला शेळी पालन चालू करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुमचा फायदा होईल. जो खर्च तुम्ही दुसऱ्याचे शेळी पालन बघण्यामध्ये करताय किंवा ज्या ठिकाणी तुम्ही सेमिनार मध्ये करताय ते करू नका. तुम्ही कन्सल्टेशन घ्या आणि त्या कन्सल्टेशनच्या ह्याच्या हिशोबानेच पुन्हा तुम्ही तुमच्या त्या मार्गदर्शक जे लोक तुम्हाला गाईड करणार त्यांच्या अनुभवाने तुम्ही तुमचं शेड चालू करा. ते तुम्हाला कधी सोयीस्कर राहील. आणि त्या कन्सल्टेशन मध्ये तुम्ही जिथं 5,000 घालायचे तिथं 10,000 घातलेले परवडतात. परंतु कन्सल्टेशन चांगल्या माणसाचं घ्या आणि त्याच्यापासून तुम्ही तुमचं शेड चालू करा. बाकीचा तुम्ही उगाच वायफळ खर्च करू नका आणि डोक्याला बाकीचा ताण करून घेऊ नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी. आणि जर माझा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक मी शेअर केलेली आहे. त्या लिंकचा वापर करून माझा व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. जर ग्रुप फुल असेल तर माझा व्हॉट्सअपचा नंबर मी सुरुवातीलाच शेअर केलेला आहे. त्या व्हॉट्सअपच्या नंबरवर फक्त मला असा मेसेज करा की मला शेळी पालनाच्या ग्रुपमध्ये ऍड करा म्हणून. मी तुम्हाला लिंक पाठवून दिली व्हॉट्सअपची. पण एकदा माझ्या शेळी पालनाच्या ग्रुपमध्ये ऍड झालात त्याच्यानंतर शेळी पालनाशिवाय जर कोणता मेसेज टाकायचा बिलकुल नाही. जर समजा तुम्ही शेळी पालनाशिवाय जर कोणता म्हणजे फालतू मेसेज जर एखादा माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकला तर मी डायरेक्टली रिमूव्ह करतो. त्याच्यामुळं प्लीज व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन झाल्यानंतर फक्त शेळी पालना संदर्भातच चौकशी करा. आणि जर तुमच्या मित्रांना सोबत हे व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही या व्हिडिओचा फायदा होईल. धन्यवाद.